देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत, पण न्यायाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। आरोपी आफताब पूनावालाच्या परीक्षेमुळे पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे आणि दुसरीकडे न्यायाची वाट पाहत श्रद्धाचे वडील आणि आजी काळाच्या पडद्याआड गेले। पाहूया या प्रकरणासंदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। झालीच पाहिजे, कारण ऑलरेडी त्याचं डोकं इतकं शार्प आहे। जो माणूस 35 तुकडे काढून फ्रीज घेऊन तिचे पार्ट्स ठेवतो आणि नेहमी 10-10 पीस नेऊन तो जंगलात टाकायचा आणि ज्याप्रमाणे घरी येऊन सांगतो की श्रद्धा माझ्याकडनं निघून गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला 6 महिन्यानंतर सांगतो, म्हणजे सांगितलं की ती घरातनं निघून गेली आहे। त्याच्यानंतर आम्हाला शोध लागला, त्याच्यानंतर कळलं की त्यांनी तिचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये आणि जंगलात नेऊन टाकलेले आहेत। आणि त्या माणसाला तुम्ही वेळ देतात, त्याला शिक्षणाला वेळ देतात, म्हणजे तो एवढा स्मार्ट आहे, म्हणजे अजून त्याचं डोकं शार्प करायचंय, कारण की बाहेर आल्यानंतर अजून मुलींचे मर्डर व्हावे असं तुम्हाला वाटतंय? या प्रकरणात आतापर्यंत 215हून अधिक सुनावण्या झाल्या, पण पुरावे सादर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे। तपासादरम्यान सापडलेली श्रद्धाच्या शरीराची हाडं अजूनही न्यायालयीन पुरावा म्हणून ठेवण्यात आले। त्यामुळे आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची वडिलांची अखेरची इच्छा देखील अपूर्णच राहिली आहे। श्रद्धाच्या आईचा आधीच मृत्यू झाला होता। न्याय मिळण्याआधीच म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये श्रद्धाच्या वडिलांचंही निधन झालं। त्यानंतर जुलै 2025 मध्ये तिच्या आजीचाही मृत्यू झाला। जानना होगा कि ये वही बंदा है जिसने 35 टुकड़े किए थे इतने निर्दयी तरीके से। उसके बाद अभी भी उसको फांसी नहीं दी गई है। इस मामले को 4 साल हो गया है। तो ये बड़ी दुर्भाग्य की बात है कि साकेत कोर्ट या कोई भी कोर्ट उसको ज़रा भी किसी भी तरीके से मर्सी दिखाए। अगर मर्सी दिखानी है ना, तो आप श्रद्धा के परिवार जो बचे कुछ लोग बचे हैं, माता पिता उसके जा चुके हैं, वो स्वयं जा चुकी है, उनको थोड़ा सा मर्सी दिखाइए। श्रद्धा का अभी तक अंतिम संस्कार नहीं हुआ, जो नहीं जानते हो। या खटल्यातलं आणखी एक मोठं आव्हान म्हणजे तब्बल 13,000 पानांचं आरोपपत्र। प्रत्येक सुनावणीत संदर्भ शोधणं, पडताळणी करणं आणि कागदपत्रांची तपासणी करण्यातच मोठा वेळ खर्ची पडतोय। पुढे जाणाऱ्या प्रत्येक सुनावणीसोबतच न्यायालाही विलंब होतोय। त्यात सुनावणी लांबणीवर पडत असल्यामुळे न्याय मिळायला उशीर होतो। संजीदगी भरा केस श्रद्धा का 4 साल हो गए, अभी तक ट्रायल तक रन नहीं की गई है। और ये जो मामला जो चल रहा है आफताब का, इसमें वो लोग उसको मर्सी दिखा रहे हैं कि उसके एग्ज़ाम्स में उसको मेंटल प्रेशर ना आए। अरे वो किस मेंटालिटी का है, इस पर क्यों लोग गौर नहीं कर रहे हैं? कितनी गुलामी भरी पड़ी है। हम आज़ाद देश में हैं, जुडिशरी का कोई अब जिम्मेदारी नहीं बची क्या? श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येनंतर हा खटला जलद गतीने चालवून आरोपीला कठोर शिक्षा सुनावली जाईल अशी अपेक्षा होती, पण 4 वर्ष लोटली तरी तिच्या कुटुंबीय आणि मित्रांना न्यायाचीच प्रतीक्षा आहे। विपुल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, वसई।